हाय गाईज, तेजस लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आजचे जे व्हिडिओज मी टाकत आहेत हे माझ्या भावाच्या लग्नाची सिरीज समजा। मी हे असं प्रॉपर शूट नव्हतं केलेलं, म्हणजे 3 दिवस कार्यक्रम असतात, उठणं, हळद आणि लग्न। तर हा जो दिवस होता तो उठण्याचा होता आणि हे जे लग्न पण होतं ते मे महिन्यात होतं। तर मी जो व्हिडिओ आहे तो खूप उशिरा टाकत आहे। तर त्या टायमाला खूप पाऊस होता, ॲक्च्युली मे महिना होता तरीही पाऊस होता। लग्नाच्या दिवशी पाऊस नव्हता होपफुली, बट उठणं आणि हळद ह्याला पाऊस खूप होता, म्हणून म्हणजे एवढी अशी आम्हाला जी मजा करायची होती ती मजा ॲज करता नाही आली। जिथे डेकोरेशन केलेलं तिथे आम्हाला त्या ठिकाणी बसता नाही आलं। तर असेच छोटे छोटे क्लिप्स आहेत या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही हे सगळे बघत राहा। आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे जात्यावरती तांदूळ दळायचा हा कार्यक्रम असतो। तर हा आम्ही सगळ्या बहिणी ज्या आहोत, आमचे कझन्स वगैरे, हे सगळे आम्ही करतो। नंतर मग हळद कुटायचा हा कार्यक्रम आहे। तर इथे 5 सुवासिनींचा हात लावून इथे ही हळद कुटली जाते। तर ही हळद जी आहे ती दुसऱ्या दिवशी जी हळद आपण खेळतो त्याच्यामध्ये ह्याचा वापर केला जातो, या हळदीचा। तशी दळून आणली जाते आधीच, पण ह्याचा जो वापर आहे तो दुसऱ्या दिवशी मेन हळदीला थोडीशी ही हळद वापरायची असते। आणि नवरीला पण ही म्हणजे हळद नवऱ्याला लावून उष्टी हळद तिला पोचवायची असते। तर असा हा कार्यक्रम असतो। त्यानंतर इथे उखळ ह्याला म्हणतात, ह्याच्यामध्ये पण जे तांदूळ आहेत ते आपण कुटतो ह्याच्यामध्ये। तर अशी ही परंपरा आहे। तर ह्या ज्या सर्व गोष्टी आपण, ही जी संस्कृती फॉलो करतो, हे खूप छान वाटतं आणि खूप मस्त वाटतं। हे आपण सगळं काय करतो आणि मजा येते, त्या कार्यक्रमाला पण खूप मजा येते। तर इथे सगळ्याजणी आम्ही कुटत होतो आणि खूप जोर, आमची एक ताई आहे बुगाताई म्हणून, ती बोलत होती जोर लावून कुटा, पूर्ण कुटले गेले पाहिजेत तांदूळ। तर असंच काही हास्य विनोद चालू असतो आणि मजा येते। ह्या पूर्ण व्लॉगमध्ये मी माझ्या आजीला खूप मिस करत होती, कारण माझी अजून एक बहीण आहे, तिच्या लग्नामध्ये, माझ्या लग्नामध्ये तिची उपस्थिती होती। तर माझ्या भावाच्या लग्नामध्ये पण उपस्थिती पाहिजे होती असं मला वाटत होतं, पण ठीक आहे ती नव्हती, पण तिची उणीव भासत होती आम्हाला आणि ती आमच्यासोबत नेहमी आहे असं मला वाटतं। स्पेशली माझ्यासोबत ती नेहमी आहे असं मला वाटतं। माझ्या आजीशी खूप खूप क्लोज आहे आणि मी तिला खूप मिस करते। तर आता इथे जात्यावर दळायचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। ते इथेही 5 सवासनी म्हणून सगळ्यांना इथे म्हणजे बोलवलं होतं। आम्ही तर 5 बहिणी आहोत, त्या माझ्या कझन्स आहेत, सख्खी बहीण आहे। तर इथे आम्ही सगळेजण असे जात्याला हात लावत होतो आणि जाता दळण्याचा हा कार्यक्रम चालू होता। कार्यक्रम
ऑलमोस्ट संपला आणि आता आम्ही इथे सगळेजण डान्स करत होतो. तर मी इथे पूर्ण म्हणजे व्हिडिओ हा म्हणजे ऑडिओ हा नाही लावत आहे, कारण कॉपीराईट येईल म्हणून मी फक्त असं म्यूट ठेवलेलं आहे जे गाणं वाजतं आहे ते. तर आज उठणं होतं तरी पण आम्ही डान्स केला सगळ्यांनी, म्हणजे एवढी अशी काही गर्दी नव्हती पण आम्ही डान्स केला. खूप मजा आली त्या दिवसाला. पण नंतर पाऊस वगैरे नव्हता तर खूप मस्त वाटलं. इथे माझे सगळे कझन्स वगैरे, त्यांच्या माझ्या वहिनी वगैरे सगळे आम्ही डान्स करत होतो. सगळ्या गर्दीमध्ये माझ्या पप्पांना मला कॅप्चर नाही करता आलं जास्त, कारण माझे पप्पा इतके थकले होते. लग्नघर म्हटल्यावर सगळा भार जो असतो तो आईवडिलांवरच असतो, स्पेशली माझ्या वडिलांवर सगळा भार होता. तरी पण ते कधी नाचले नाहीत लग्नामध्ये, त्यांना आवडत नाही. पण ते घरातलं हे शेवटचं लग्न होतं आणि माझ्या भावावरती त्यांना पुष्कळ, आम्हाला सगळ्यांना खूप जास्त प्रेम आहे आणि त्याचं शेवटचं हे आमच्या घरात लग्न होतं म्हणून आम्ही कुठलीच कसर सोडली नाही. खूप एन्जॉय केला, खूप डान्स केला, खूप मजा केली. तर उठण्याचा दिवस ऑलमोस्ट संपला आणि हा होता दुसरा दिवस. तर इथे आम्ही सकाळीसुद्धा ही हळद लावायची असते आणि ही उष्टी हळद जी असते नवरदेवाची ती नवरीला जाऊन लावायची असते. तर इथे मी पाट सजवत होती. ॲक्च्युली खूप छान डेकोरेशन केलं होतं सगळं, म्हणजे हळदीचं वगैरे जे प्रॉपर बसायचं वगैरे कमळाचं हे होतं, पण पावसामुळे सगळ्या गोष्टी खूप मेस्टअप झाल्या. तर इथे मी सगळं अरेंज केलं. त्यानंतर माझी जी ताई आहे बुगाताई, हिने खूप हिचा मोठा हात होता हे सगळं मॅनेज करण्यामध्ये. असतो एक घरातला व्यक्ती जो सगळ्या गोष्टी त्याला खूप चांगल्या मॅनेज करायला येतात, ते तिला येत होत्या व्यवस्थित. आणि नंतर मग आम्ही ते जी हळद होती ती लावायला आम्ही सजवली थोडीफार काय, आणि ते आम्ही लावायला इथे त्याला बसवलं जयला, माझ्या भावाला. मामा हा टाईम होता संध्याकाळचा आणि आता मी ते प्रॉपर रेडी झालो होतो आणि इथे मी मोठी बहीण म्हणून मला इथे हा मान दिला होता. जे काही रिच्युअल्स वगैरे करायचे होते, आमच्यामध्ये पापड तळावे लागतात, काय असतो ते सगळं मला माहीत नाही, पण हा सगळा जो कार्यक्रम होता तो प्रॉपर इथे केला. सगळे पाहुणे गर्दी झाली होती किचनमध्ये. किचन आमचा मोठा आहे, तर इथे मी सगळं ओवाळत होती त्या पापड्यांना. इथे दिवा ठेवलेला आणि असं चारी बाजूने ओवाळायचं होतं, तर ते सगळं चाललेलं. ॲक्च्युली हे सगळं बाहेर झालं असतं जिथे आम्ही हा सेटअप केला होता हळदीचा, पण पावसामुळे हा सेटअप जो आहे तो घरातच आम्हाला करावा लागला. तर तिथे आम्ही हळद जी आहे हे सगळं कार्यक्रम चालू होता. ही ढवलावीन आहे त्यांना म्हणतात, आणि ते त्यांचं काय काय बोलत होते आणि कार्यक्रम हा हळदीचा संपला. त्यानंतर आम्ही खूप डान्स केला. इथे ऑर्केस्ट्रा होता आणि खूप मजा केली. तो पण खूप उशिरा चालू झाला पावसामुळे, पण तरीही पाऊस होता तरी आम्ही 2:30-3 वाजवले लिटरली डान्स करण्यामध्ये. खूप मजा आली, मस्त वाटलं. तर हा जो दिवस होता हा पण खूप मजेत गेला. नंतर आम्ही आमच्या पप्पांना बोलवलं वरती डान्स करायला आणि आम्ही खूप मजा केली. हा होता लग्नाचा दिवस.